एक महत्त्वाची बातमी, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान होणार आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे। 12 मेला संध्याकाळपासून मतमोजणी देखील होईल। 23 एप्रिल पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। या 9 जागांसाठी 12 मे मतदान होणार आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, विधानसभेच्या सदस्यांच्या मार्फत हे 9 सदस्य जे आहेत ते निवडून दिले जातील। म्हणजेच विधानसभेचे सदस्य जे आहेत निवडून आलेले ते मतदान करतील आणि हे 9 सदस्य निवडून देतील। 12 तारखेला मतदान जे आहे ते होणार आहे। नॉमिनेशनचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 30 तारखेपासून सुरू होते, 23 तारखेपासून सुरू होते, 23 एप्रिल माफ करा, आणि 30 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल। अंतिम यादी जी आहे ती साधारणतः 4 मेच्या आसपास लागेल आणि त्याच्यानंतर 12 मेला मतदान होईल। विधानसभेचे आमदार जे आहेत ते त्याच्यासाठी मतदान करतील आणि 12 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर मतदानाची मतमोजणी जी आहे त्याला सुरुवात होईल। कदाचित ही मतमोजणी पूर्ण व्हायला 13 मे ची तारीख उजडेल, म्हणजे साधारणतः रात्रभर मतमोजणी चालण्याची शक्यता आहे। बरं, धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर उद्धव ठाकरेंसह नीलम गोरे, शशिकांत शिंदे असलेले गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी यासह 9 जे आहेत विधान परिषदेतले आमदार त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच निमित्तानं आता या 9 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। 12 मेला संध्याकाळपासून मतमोजणी होणार आहे। 13 तारखेला यांचा कार्यकाळ संपतोय। 23 एप्रिल पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल आणि 23 एप्रिल पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर आता 12 तारखेला म्हणजे त्यांच्या कार्यकाळ संपण्याच्या आदल्या दिवशी हे मतदान पार पडेल।